यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे आमच्या भागातील झालेले आहेत. पण द्राक्षे बागायतदार जे आहेत मुस्ती मंडलमधील आणि बोरामणी मंडलमधील, तर ह्या द्राक्षे बागांचं झालेलं जे काही नुकसान आहे, जे अतिवृष्टी झाल्यामुळं जे काही त्या झाडांचं मुळांची कूच झाली किंवा डावणी मिल्ड्यू किंवा पावडर मिल्ड्यू जो आला आणि अतिवृष्टीमुळे घड देखील तयार झालेले नाही. मग हे पंचनामे करून घ्यावे असे प्रशासनाने आदेश प्रशासनाला दिले गेले होते आणि द्राक्ष संशोधन केंद्र पुणे येथील तज्ज्ञांनी हे झालेलं नुकसान याचं खरंच ह्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे का, ह्या सगळ्या गोष्टी बघून प्रशासनाला सांगितलं होतं की नुकसान झालेलं आहे आणि पंचनामे करायला पाहिजेत. मग त्या हिशोबाने पंचनामे व्हावे असे आदेश तहसीलदार साहेबांकडून कृषी अधिकाऱ्यांना मिळालेले नाहीत. मग मुस्ती आणि बोरामणी ह्या दोन्ही मंडलमधील हे पंचनामे का बरं झालेले नाहीत यासाठी हा जाब विचारायला आम्ही तहसीलदार साहेबांकडे आलेलो आहेत. आम्ही एक निवेदन शेतकऱ्यांचं तयार केलेलं आहे आणि ते आमचे दक्षिणचे तहसीलदार किरण जमदाडे साहेबांना आम्ही देतो आहे. आणि या पंचनाम्यांसाठी येणाऱ्या अडचणी काय आहेत आणि त्या अडचणी कशा दूर करता येतात याचा प्रयत्न आमचा चालू आहे. आणि सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं तुम्हा माध्यमांच्या वतीनंसुद्धा आमची एवढीच मागणी आहे की जे काही नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागायतदारसुद्धा आहेत आणि त्यांचेसुद्धा पंचनामे करून घ्यावेत तात्काळ. आणि जी काही नुकसान भरपाई योग्य ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देता येईल ती भरपाई शेतकऱ्यांना मिळावी एवढ्या अपेक्षेनंच आम्ही आज इथं आलेलो आहोत.